गुड मॉर्निंग. मी आता आहे वर्कलामध्ये. आज मी वर्कला एक्सप्लोअर करतो, जवळपासच्या ठिकाणं आणि बीचेस वगैरे सगळं दाखवतो तुम्हाला. चला दिवस सुरू करूया कॉफीने. मोठं वडाचं झाड आहे आणि बाजूला बघा सुंदर असं मंदिर आहे. रंगरंगोटीचं काम चालू आहे मंदिरात. इकडे ना सगळे घरांमध्ये जवळपास तुम्हाला होमस्टे दिसेल आणि खूप सुंदर असं आर्किटेक्चर आहे इथलं. खूप छान छान घरं आहेत. इकडे ना अगदी छोटे छोटे रस्ते आहेत. हे बघा एवढा छोटा रस्ता आणि त्याच्यात एवढीशी गाडी. काय सुंदर आहे हा. आणि हा जो रस्ता आहे ना हा गोव्याच्या स्वीट वॉटर लेक सारखा आहे. हे बघा तिकडे एक मासे मारतो वाटतं. बापरे, तिथपर्यंत कसा गेला असेल हा बरं. आणि आता भरती चालू आहे वाटतं. बापरे बापरे, अडकलाय डायरेक्ट. आता कलर बघा, कलर डायरेक्ट ग्रीन आहे. ग्रीन. वा, अरे हा दिसला इथे. ही बघा बिल्डिंग कशी बांधलेली आहे. एकदम नॅरो आहे. छोटीशी जागा आहे आणि छोट्याशा जागेमध्ये पूर्ण बिल्डिंग बांधली. प्रचंड गरमी, प्रचंड आहे. एवढा घाम सुटला आहे मला. तर मंदिर आता ओपन झालं आहे. मी आता मंदिराच्या आतमध्ये आलो आहे. कालीचं मंदिर आहे ॲक्च्युली. आतमध्ये काली आहे, अय्यप्पा स्वामी आहे आणि गणपती आहे आणि शंकराची पिंड आहे. असे 4 आयडॉल आहेत आणि खूप सुंदर. एक तुला पण आहे. तुला माहिती असेल ना, तुला वजन करायचा तुला, तर तो पण आहे. हे चना मसाला आहे आणि हे उत्तपम आहे. आता मी आहे भूमी कॅफे वर्कलामध्ये आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता अथांग समुद्र आहे, निळाशार. हॉटेलचं जे सिलिंगचं डिझाईन आहे ना ते बघा. काय केलं माहिती आहे का, गोण्या असतं ना आपल्या गोण्या, बारदान लावलेले आहेत, बारदान. आणि असा लुक आलाय ना जबरदस्त. वाव. हे बघा हे असे क्लाउड्स आहेत, पण थोड्या अजून वेळानंतर ना थोडंसं स्काय मोकळं होईल आणि इथून आपल्याला सनसेट बघायला भेटेल. आणि मी टाईमलॅप्ससाठी हा आणला आहे तसा. बघूया काय होतं. काय सुंदर सनसेट आहे. राधाकृष्ण. आणि हा बघा हा खडा असा एन. केवढी मोठी विहीर आहे. नारळ पाणी, सकाळ सकाळ नारळ पाणी तो बनताय. बापरे, बघा किती सुंदर इथलं वातावरण. नारळ पाणी. वाव. मध्येच ना एखादी एकदम मोठी लाट येते आणि सगळे लोकांना मजा येऊ राहिली. आत्ता एवढी मोठी लाट आली होती ना, एकदम ड्राम सगळ्या इकडे तिकडे झाले होते. असं रिवर्स जात आहे पाणी.
मला वाटतं हाय टाईडच्या वेळेस ना या दगडांवर पण पाणी येत असेल, कारण इथे ना खूप जास्त वाळू आहे, दगडांवरती पण खूप जास्त वाळू आहे. भयंकर असेल हाय टाईडच्या वेळेस इथलं वातावरण बघा. वा 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 वा. मी आता आलो आहे शिरोधारा मसाजसाठी, आणि शिरोधारा मसाजचे रेट बघा ही. चला बघूया. तर हा नंबर आहे इथल्या डॉक्टरांचा. ॲक्च्युली प्रॉपर डॉक्टरांच्या कन्सल्टेशनने मसाज जो आहे तो करवतात, त्याच्यामुळे त्याची जी कॉस्टिंग आहे ती अशा पद्धतीने आहे. रिक्षा बघा किती छान सजवली आहे. हे बघा, हा हुक लावलेला आहे, म्हणजे साधा आहे तो हुक, असं काही मेटलचा नाही आहे. आणि इथल्या रिक्षा ना थोड्या अशा हाईट वगैरे बनवली. सीट आहेत ना इतके क्लासी बनवले, बाप रे बाप, म्हणजे डायरेक्ट तुमच्या स्कॉर्पिओला काय करता अशा सीट आहेत. किती भारी ना. हे ना वर्कलाचं रेल्वे स्टेशन आहे. हे आहे हॉटेल सुप्रभातम. इकडे ना हॉटेलमध्ये सगळ्या केरळच्या साऊथ इंडियनच्या हॉटेलमध्ये ना असं गरम पाणी देतात. काही ठिकाणचं पाणी ना आयुर्वेदिक असतं, म्हणजे काहीतरी मेडिसिनल, म्हणजे तुळशी म्हणा किंवा जिरं किंवा शोप अशा गोष्टी टाकल्या. हे गरम आहे आणि काहीच नाही याच्यामध्ये टाकलेलं. छान गोष्ट आहे ही. अशी थाळी मला खायची ती कधीपासून, जसं मी आलो आहे ना साऊथ इंडियात तेव्हापासून मला ही अशी थाळी खायची. अरे वा वा वा, लय भारी दिसतंय. लिटरली फिनिश केलं आहे मी एवढा मोठा भाग. आता स्वीट आणि दही. हे आहे वर्कलाचा मेन मार्केट. अरे बापरे, संत्री की आंबे येते? संत्री वाटतं. आणि इथे काहीतरी पार्क सारखं आहे. हे सुप्रभातम रेस्टॉरंट. खतरनाक जेवण, एक नंबर जेवण. हा 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 हा, भारी भारी, खूपच छान आहे, खूपच छान आहे, मला आवडलं. आता ना मी चाललो आहे मसाज घ्यायला. मी ॲक्च्युली आधीच बुक केली होती अपॉइंटमेंट, आणि आता 3 वाजलेले आहेत. जेवण झालं आहे दाबून, आता मसाजची गरज आहे. लेट्स गो. तर हे अशा प्रकारचं यांचं ऑफिस आहे. आणि हे बघा, हे मसाजचं यांचं रूम, फॅन आहे. आणि हे जे आहे पॉट, हे प्युअर क्लासिकल पद्धतीचं मसाजचा सेटअप आहे हा शिरोधाराचा. तर इथे झोपवलं जातं असं, आणि इथे डोकं असतं आपलं, आणि पूर्ण तेल हा जो असतो हा असा इकडे येईल असा पूर्ण, आणि मग पूर्ण तेल असं डोक्यावरती आपल्या पडत राहतं. तिकडे गॅस पण आहे तेल गरम करायसाठी. ओके, तर चला तयार होऊया. तर त्याच्या आधी मला आंघोळ करणं गरजेचं आहे. मी एक शॉवर घेतो पटकन आणि रेडी होतो माझ्या सेशनसाठी. आत्ता जस्ट मी आलो आहे मसाज घेऊन, आणि इतका भारी होता मसाज, खोटं नाही सांगा. लिटरली मी झोपलो होतो नाही का, आणि शिरोधारा केलं आहे आणि त्या पोटलीने हे केलं आहे, पण खूप भारी मसाज केलेला आहे. आणि वर्थ होता, वर्थ एकदम. किती भारी इथे पेंटिंग्स केलेले. तर चला हा व्हिडिओ इथंच संपवतो. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.